इच्छापूर्तीसाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा एक मंत्र जपा. होय, तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत, गुरुकृपा लाभावी आणि मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा असेल तर गुरुपौर्णिमेला हा एक प्रभावी गुरु मंत्र नक्की जपा. धार्मिक श्रद्धेनुसार हा मंत्र मनाला शांती, सकारात्मक ऊर्जा आणि योग्य मार्गदर्शन देण्यास मदत करतो. आता इच्छापूर्तीसाठी नेमकं काय करावं, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, शक्य असल्यास पिवळी किंवा पांढरी वस्त्र परिधान करावीत, देवघरात किंवा शांत ठिकाणी तुपाचा दिवा लावून आपल्या सद्गुरू भगवान दत्तात्रय किंवा महर्षी वेदव्यास यांचं स्मरण करावं किंवा तुम्ही मानत असलेल्या गुरूंचं स्मरण करावं. त्यानंतर मन शांत करून आपल्या मनातील इच्छा स्पष्टपणे संकल्प म्हणून व्यक्त करावी. श्रद्धेनं ओम गुरुवे नमः किंवा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या मंत्राचा 21, 51 किंवा 108 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यानंतर गुरूंच्या चरणी नम्र प्रार्थना करून शक्य असल्यास अन्नदान, दक्षिणा किंवा गरजू व्यक्तीला मदत करावी. धार्मिक मान्यतेनुसार सेवा, दान आणि सत्कर्म यांमुळे गुरुकृपा प्राप्त होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. आता हा मंत्र कधी, कसा आणि किती वेळा म्हणायचा, इच्छापूर्तीसाठी कोणता संकल्प करायचा, जप करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि गुरुपौर्णिमेला कोणते उपाय सर्वाधिक शुभ मानले जातात, हे सर्व जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता 2 मंत्र सांगून झाले, जसं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या मंत्राचा अर्थ काय, तर गुरु हे ब्रह्मदेवाप्रमाणे ज्ञानाची निर्मिती करणारे आहेत. गुरु जीवनात योग्य मार्ग दाखवून त्यांचे पालन करणारे आहेत. गुरु शिवाप्रमाणे अज्ञान, अहंकार आणि वाईट प्रवृत्तींचा नाश करतात. गुरु हे साक्षात परमात्म्याचे स्वरूप आहे. अशा श्री गुरूंना माझा नमस्कार, हा त्याचा अर्थ आहे. आता गुरुपौर्णिमेला हा मंत्र का म्हणावा, तर धार्मिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अधिक जागृत असतं. या दिवशी श्रद्धेनं केलेले मंत्र जप अधिक फलदायी मानले जातात. गुरूंच्या कृपेनं व्यक्तीला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संयम, आत्मविश्वास आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते अशी श्रद्धा आहे. आता हा मंत्र जप कसा करावा हेही आधी सांगितलं. पहाटे किंवा सूर्योदयानंतर स्नान करून स्वच्छ, शक्य असल्यास पिवळी किंवा पांढरी वस्त्र परिधान करावीत. घरातील देवघरात तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. गुरु भगवान दत्तात्रय किंवा आपल्या सद्गुरूचं स्मरण करावं. 108 वेळा, शक्य असल्यास 21 वेळा मंत्राचा जप करावा. जप पूर्ण झाल्यावर आपल्या मनातील इच्छा नम्रतेने गुरूंच्या चरणी व्यक्त कराव्यात. शेवटी गुरूंना कृतज्ञतेनं नमस्कार करावा आणि नंतर आरती करावी. आता यंदाची गुरुपौर्णिमा ही 29 जुलै रोजी आहे आणि या दिवशी 2 दुर्मिळ शुभयोगांचा महासंयोग जोडून येतोय. एकतर प्रीतियोग या दिवशी आहे आणि हर्षण शुभयोग सुद्धा या दिवशी आहे. या दिवशी अचानक शुभ संधी मिळू शकतात, नवीन सुरुवात आणि प्रगतीचे संकेत सुद्धा मिळू शकतात असं सांगितले जाते. म्हणून या दिवशी गुरुपूजन आणि गुरूंचे आशीर्वाद घ्यावे असं सांगितलं जात आहे. आता 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेची तिथी 28 जुलैला सायंकाळपासूनच सुरू होणार आहे आणि 29 जुलै रोजी रात्रीपर्यंत असल्याचं पंचांगांमध्ये सांगितलं जातं. अर्थात गुरुपौर्णिमा ही 2 दिवसात विभागून आली असली तरी 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उदय तिथीनुसार साजरी करण्यात येणार आहे. आपण या दिवशी या मंत्राचा जप करू शकता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या मंत्राचा जप करण्याचे फायदे काय, तर मन शांत होतं. मंत्रातील ध्वनी आणि उच्चार मनाची चंचलता कमी करून एकाग्रता वाढवण्यास मदत करतात. गुरूंचं स्मरण केल्यानं आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळते आणि योग्य मार्गदर्शन मिळावं अशी प्रार्थना केली जाते. तर यामुळेच गुरूंची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते. शिवाय ज्ञान आणि बुद्धीची वाढ होते. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, नोकरी करणारे किंवा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा मंत्र अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी या मंत्राचा जप आवर्जून करण्यास सांगितलं जातं. त्याचबरोबर सतत मंत्र जप केल्यानं मनातील भीती, चिंता आणि अस्थिरता कमी होण्यास मदत मिळते हे सर्वांनाच माहिती आहे. शिवाय गुरुतत्वाचे स्मरण केल्याने निर्णय क्षमता मजबूत होते आणि मानसिक स्थैर्य वाढतं. नियमित जपामुळे ईश्वर भक्ती, नम्रता, संयम आणि अंतर्मुखता वाढते अशी ही श्रद्धा आहे. आता अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये श्रद्धा, भक्ती आणि सातत्याने केलेल्या साधनेमुळे मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं असं वर्णन आढळतं.
मात्र यासोबतच प्रामाणिक प्रयत्न आणि योग्य कर्म करणेही तितकंच आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सुद्धा या मंत्राचा जप करणार असाल तर मंत्राचे उच्चार शक्य तितके शुद्ध करावेत. जप करताना घाई करू नये. मनात श्रद्धा, नम्रता आणि कृतज्ञतेची भावना ठेवावी. जपानंतर शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा दान कराव्या. गुरुमंत्राचा जप हा श्रद्धा आणि आध्यात्मिक साधनेचा भाग आहे. मनशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी अनेक जण तो श्रद्धेनं करतात. इच्छापूर्ती ही धार्मिक श्रद्धेवर आधारित संकल्पना आहे. तरी सुद्धा कोणत्याही उद्दिष्टासाठी मंत्र जपासोबत सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य निर्णय आणि सदाचार यांनाही तितकंच महत्त्व दिलं जातं. मग तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करता आणि यामुळे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा.